प्रश्न क्रमांक 26. केबलमध्ये खालीलपैकी कोणता दोष सर्वाधिक संभवतो? ऑप्शन ए क्रॉस किंवा शॉर्ट सर्किट फॉल्ट, ऑप्शन बी ओपन सर्किट फॉल्ट, ऑप्शन सी केबल इन्सुलेशनचे ब्रेकडाऊन, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 27. केबलच्या लीड शीटला नुकसान होण्याचे कारण आहे. ऑप्शन ए कंपनाद्वारे शिसाचे स्फटिकीकरण, ऑप्शन बी पृथ्वीमध्ये पुरवल्यावर शिसेवर रासायनिक क्रिया, ऑप्शन सी यांत्रिक नुकसान, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 27. निवासी ग्राहकांना सिंगल फेज पुरवठ्याचे व्होल्टेज आहे. ऑप्शन ए 110 व्होल्ट, ऑप्शन बी 210 व्होल्ट, ऑप्शन सी 230 व्होल्ट, ऑप्शन डी 400 व्होल्ट. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 210 व्होल्ट. प्रश्न क्रमांक 29. भारतातील बहुतेक हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन्स आहेत. ऑप्शन ए भूमिगत, ऑप्शन बी ओव्हरहेड, ऑप्शन सी वरीलपैकी एक, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ओव्हरहेड. प्रश्न क्रमांक 30. निवासी क्षेत्रासाठी वितरक आहेत. ऑप्शन ए सिंगल फेज, ऑप्शन बी 3 फेज 3 वायर, ऑप्शन सी 3 फेज 4 वायर, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 3 फेज 4 वायर. प्रश्न क्रमांक 31. ओव्हरहेड लाईन्सचे कंडक्टर आहेत. ऑप्शन ए सॉलिड घन, ऑप्शन बी स्टँडर्ड अडकलेले, ऑप्शन सी घन आणि अडकलेले दोन्ही, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी स्टँडर्ड अडकलेले. प्रश्न क्रमांक 32. उच्च व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन्स वापरतात. ऑप्शन ए सस्पेन्शन इन्सुलेटर, निलंबन इन्सुलेटर, ऑप्शन बी पिन इन्सुलेटर, ऑप्शन सी दोन्ही ए आणि बी, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सस्पेन्शन इन्सुलेटर, निलंबन इन्सुलेटर. प्रश्न क्रमांक 33. मल्टीकोर केबल साधारणपणे वापरतात. ऑप्शन ए चौरस कंडक्टर, ऑप्शन बी गोलाकार कंडक्टर, ऑप्शन सी आयताकृती कंडक्टर, ऑप्शन डी सेक्टर आकाराचे कंडक्टर, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सेक्टर आकाराचे कंडक्टर. प्रश्न क्रमांक 34. भारतातील वितरण रेषा सामान्यात वापरतात. ऑप्शन ए लाकडी खांब, ऑप्शन बी RCC खांब, ऑप्शन सी स्टील टावर, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी RCC खांब. प्रश्न क्रमांक 35. सामान्यात उच्च व्होल्टेज केबलमध्ये प्रश्न क्रमांक 35. सामान्यात उच्च व्होल्टेज केबलमध्ये सोल्युशन साठी वापरलेली सामग्री आहे. ऑप्शन ए लीड शिसे, ऑप्शन बी कागद, ऑप्शन सी रबर, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पेपर म्हणजेच कागद. प्रश्न क्रमांक 36. वितरण प्रणालीवरील भार सामान्यात असतो. ऑप्शन ए संतुलित, ऑप्शन बी असंतुलित, ऑप्शन सी वरीलपैकी एक, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अनबॅलन्स, असंतुलित. प्रश्न क्रमांक 37. औद्योगिक भारांचा ऊर्जा घटक सामान्यात असतो. ऑप्शन ए युनिटी एकता, ऑप्शन बी लॅगिंग मागे पडणे, ऑप्शन सी लीडिंग अगण्य, ऑप्शन डी 0. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी लॅगिंग मागे पडणे. प्रश्न क्रमांक 38. ओव्हरहेड लाईन सामान्यात वापरतात. ऑप्शन ए तांबे कंडक्टर, कॉपर कंडक्टर, ऑप्शन बी सर्व ॲल्युमिनियम कंडक्टर, ऑप्शन सी ACSR कंडक्टर, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ACSR कंडक्टर. प्रश्न क्रमांक 39. ट्रान्समिशन लाईन्स मध्ये कॉर्स आर्म बनवलेले असतात. ऑप्शन ए कॉपर, तांबे, ऑप्शन बी वूड, लाकूड, ऑप्शन सी RCC, ऑप्शन डी स्टील. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी स्टील. प्रश्न क्रमांक 40. सामान्यात उच्च व्होल्टेज केबलच्या
चिलखतीसाठी वापरली जाणारी सामग्री आहे. ऑप्शन ए ॲल्युमिनियम, ऑप्शन बी स्टील, ऑप्शन सी ब्रास, पितळ, ऑप्शन डी कॉपर, तांबे. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी स्टील. प्रश्न क्रमांक 41. ट्रान्समिशन लाईन इन्सुलेटर बनलेले आहेत. ऑप्शन ए ग्लास, ऑप्शन बी पोर्सलीन, ऑप्शन सी आयरन, ऑप्शन डी पीव्हीसी. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पोर्सलीन. प्रश्न क्रमांक 42. सामान्य भूमिगत केबलच्या आवरणासाठी वापरली जाणारी सामग्री आहे. ऑप्शन ए लीड, ऑप्शन बी कॉपर, ऑप्शन सी रबर, ऑप्शन डी आयर्न. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लीड. प्रश्न क्रमांक 43. ग्राउंड आणि 220 केव्ही लाईन दरम्यान किमान क्लिअरन्स सुमारे आहे. ऑप्शन ए 4.3 मीटर, ऑप्शन बी 5.5 मीटर, ऑप्शन सी 7.0 मीटर, ऑप्शन डी 10.5 मीटर. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 7.0 मीटर. प्रश्न क्रमांक 44. 220 केव्ही लाईनच्या फेज कंडक्टर मधील अंतर अंदाजे समान आहे. ऑप्शन ए 2 मीटर, ऑप्शन बी 3.5 मीटर, ऑप्शन सी 6 मीटर, ऑप्शन डी 8.5 मीटर. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 6 मीटर. प्रश्न क्रमांक 45. मोठ्या औद्योगिक ग्राहकांना येथे विद्युत ऊर्जा पुरवली जाते. ऑप्शन ए 400 केव्ही, ऑप्शन बी 11 केव्ही, ऑप्शन सी 66 केव्ही, ऑप्शन डी 400 केव्ही. सॉरी मित्रांनो, ऑप्शन ए 400 व्होल्ट होतं. मी 400 केव्ही सांगितलं होतं अगोदर. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 66 केव्ही. प्रश्न क्रमांक 46. डीसी 3 वायर वितरण प्रणालीमध्ये बॅलन्स फील्ड क्रॉस कनेक्ट केले जातात. ऑप्शन ए बूस्ट जनरेटेड व्होल्टेज, उत्पन्न व्होल्टेज वाढवणे, ऑप्शन बी तटस्थच्या दोन्ही बाजूंना समतोल भार, ऑप्शन सी दोन्ही मशीन अनलोड केलेल्या मोटर्स म्हणून चालवा, ऑप्शन डी सकारात्मक आणि नकारात्मक बाह्यावर व्होल्टेज समान करा. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सकारात्मक आणि नकारात्मक बाह्यावर व्होल्टेज समान करा. प्रश्न क्रमांक 47. डीसी मध्ये 3 वायर वितरक बॅलन्स वापरतात आणि दोन बाजूंना असमान भार असतात. ऑप्शन ए दोन्ही बॅलन्स जनरेटर म्हणून चालवतात, ऑप्शन बी दोन्ही बॅलन्स मोटर म्हणून चालवतात, ऑप्शन सी हलक्या भारित बाजूस जोडलेला बॅलन्स मोटार म्हणून चालवतो, ऑप्शन डी जास्त भार असलेल्या बाजू जोडलेला बॅलन्सर मोटार म्हणून चालवतो. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हलक्या भारित बाजूस जोडलेला बॅलन्सर मोटार म्हणून चालवतो. प्रश्न क्रमांक 48. जर डीसी 2 वायर फीडरचा पुरवठा व्होल्टेज 100% वाढला तर तांबेमध्ये बचत होते. ऑप्शन ए 25%, ऑप्शन बी 50%, ऑप्शन सी 75%, ऑप्शन डी 100%. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 50%. प्रश्न क्रमांक 49. एक समान भारित डीसी वितरक दोन्ही टोकांना समान व्होल्टेज सह दिले जाते. फक्त एका टोकाला दिलेला समान वितरकाच्या तुलनेत मधल्या बिंदूवर ड्रॉप आहे. ऑप्शन ए 1/4, ऑप्शन बी 1/3, ऑप्शन सी दीड 1/2, ऑप्शन डी 2दा. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1/4, 1/4. प्रश्न क्रमांक 50. 2 वायर डीसी वितरकाच्या तुलनेत पृथ्वीवर समान मॅक्सिमम व्होल्टेज असलेले 3 वायर वितरक फक्त वापरतो. ऑप्शन ए 31.25% तांबे, ऑप्शन बी 33.3% तांबे, ऑप्शन सी 66.7% तांबे, ऑप्शन डी 125% तांबे. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 31.25% तांबे. तर मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला या लेखाशी संबंधित काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली माहिती तुमच्या मित्रांसोबत फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप, ट्विटर, टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया साईटवर शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.